एक साक्षीदार काळाचा, स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्योत्तर काळात सुद्धा ह्या सह्याद्रीच्या रांगांनी असंख्य महापुरुष जन्माला आलेले पाहिले. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक बघितले, गोपाळ गणेश आगरकर पाहिले, विष्णू शास्त्री चिपळूणकर यांचं कार्य पाहिलं, काळ करते शिवराम महादेव परांजपे बघितले, भालाकार भोपटकर पाहिले, महात्मा ज्योतिबा फुले बघितले. त्या काळामधल्या अशा कितीतरी मान्यवर महापुरुषांमध्ये एक नाव ठसठशीतपणे दिसतं, ते म्हणजे इतिहासाचार्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वी.का. राजवाडे या मराठी भाषेतल्या आद्य इतिहासकाराचं. हे सगळे महापुरुष तसे समकालीन, प्रखर राष्ट्रभक्त, देशाभिमानी, सर्वस्व झोकून देऊन आपापल्या क्षेत्रात महान कामगिरी करणारे हे जबरदस्त राष्ट्राभिमानी. वी.का. राजवाडे यांचा काळ 1864 ते 1926. मराठ्यांच्या इतिहासाचं लेखन हे परदेशीयांनी नव्हे तर एतद्देशीयांनी आपणच केलं पाहिजे असा ध्यास घेऊन मराठ्यांच्या इतिहासाचं लेखन करण्यासाठी आपल्या जीवाचं रान करून विविध प्रकारची साधनं जमवणाऱ्या आणि पुढं इतिहासाचार्य म्हणून नावारूपाला आलेल्या वी.का. राजवाडे या इतिहास संशोधन तसंच मराठी वाङ्मयाच्या क्षेत्रात मोलाची भर घालणाऱ्या राजवाडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ केंद्र सरकारनं एक खास टपाल तिकीट नुकतंच प्रसारित केलं. उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या इतिहासाचार्याला आदरांजली वाहण्यासाठी भारतीय टपाल खात्यातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या या तिकिटाचा प्रकाशन समारंभ धुळ्यामध्ये अलीकडेच पार पडला. नमस्ते सर. नमस्ते. मी योजना बहाळकर. वा, बस. थँक्यू सर. सर, परवाच आपल्याकडे जो राजवाड्यांच्या स्टॅम्प रिलीजचा कार्यक्रम झाला ना, त्यासाठी मी आले होते. अरे वा. सर, कार्यक्रम खरोखरच खूप सुंदर झाला. पण सर, एक सांगू? बोल. सर, इतिहासाचार्य राजवाड्यांबद्दल मला फारशी माहिती नाहीये. बरोबर आहे, त्यात तुझा दोष नाहीये. या पिढीलाच तर राजवाडे काही समजलेले नाहीये, पण ते समजावून घेतले पाहिजे. एक फार मोठं उत्तुंग व्यक्तिमत्व होतं. राजवाडे हे केवळ इतिहास नाही, अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी कार्य केलेलं आहे, देशातलं कार्य केलेलं आहे. या महापुरुषाचा जन्म कोकणात रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वरसई या गावी झाला. इतिहासाचार्य वी.का. राजवाडे यांचा जन्म कोकणामधल्या पूर्वी कुलाबा या नावानं प्रसिद्ध असणाऱ्या आणि अलीकडे गेली सुमारे 20-25 वर्ष रायगड म्हणून ओळखल्या जात असलेल्या जिल्ह्यातल्या पेण या तालुक्यातल्या वरसई या गावात झाला. हे गाव त्या काळात सातसई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तालुक्यात होतं. वरसई हे ठिकाण पुण्यापासून साधारण 90 किलोमीटर अंतरावर आणि मुंबईपासून सुमारे 80 किलोमीटर अंतरावर आहे. वरसई हे खोपोली पेण रस्त्यावर दोन्ही गावांच्या मध्यावर बालगंगा नदीच्या काठावर वसलेलं आणि मूळ रस्त्यापासून थोडंसं आतच असलेलं एक टुमदार असं गाव आहे. मी डॉक्टर विजय नीलकंठ भावे इथे वरसई गावामध्ये गेले 30 वर्ष राहत आहे. ह्या गावामध्ये आमच्या 8-9 पिढ्या गेल्या. आयुर्वेदाचा अभ्यासक म्हणून आम्ही या गावात राहत आहोत. इथे इतिहासाचार्य वी.का. राजवाडे हे लहानपणी राहायला होते. त्या ठिकाणी ते राहायला आणि प्राथमिक शाळेमध्ये शिकायला होते. प्राथमिक शाळेच्या मास्टरवर त्यांची माजी विद्यार्थी म्हणून त्यांची आणि त्यांच्या बंधूंची वैका राजवाडे यांची पण नोंद आहे. वैका राजवाडे इथे लहानपणी शिकायला या गावामध्ये होते. एवढंच नाही तर वी.का. राजवाड्यांच्या शेजारचं जे घर आहे ते मराठीतले प्रसिद्ध प्रवास वर्णनकार माझा प्रवास
या पुस्तकाचे लेखक विष्णुभट गोडसे याच गावातले. त्याच्याच जवळ एक 100-200 फुटावर भारताचार्य चिंतामणराव वैद्य या थोर इतिहास संशोधकांचं घर पूर्वी होतं. हा गाव खूप विद्वान लोकांचा आहे. अनेक विद्वान आणि अभ्यासू लोकांना या गावाने जन्म दिलेला आहे आणि त्यामुळेच कुलाबा जिल्हा गॅझेटियरमध्ये वरसई इज लँड ऑफ स्कॉलर्स अशा प्रकारचा अभिमान वाटावा अशा प्रकारची वरसईची नोंद गॅझेटियरनी केलेली आहे. विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांचं आजोळ हे वरसईमधल्या रहाळकर यांच्याकडचं. त्यामुळं त्या काळातल्या रिवाजाप्रमाणे मातुल घराण्यातल्या वरसईमधल्या रहाळकरांच्या घरी म्हणजे आपल्या आजोळी त्यांचा जन्म झाला. अर्थात हे घर आता अस्तित्वात नाही. काय योगायोग आहे पहा. शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेबद्दल जसा आजही वाद आहे, त्याचप्रमाणे इतिहासाचार्य म्हणून पुढे नावारूपाला आलेल्या या इतिहासकार विसूभाऊ राजवाडे यांच्या जन्मतिथीबद्दलही वाद आहे. काहींच्या मते त्यांचा जन्म आषाढ शुद्ध अष्टमी शके 1785 म्हणजेच 24 जून 1863 रोजीचा. तर इतर काही जणांच्या मते V.K. राजवाडे यांची जन्मतारीख ही 12 जुलै 1864 ही आहे. ऐतिहासिक पुरुषांच्याच नव्हे तर खुद्द आद्य इतिहासकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विसूभाऊ राजवाडे यांच्या जन्मतारखेविषयीही वाद असावा, हा गमतीदार असा योगायोगच म्हणावा लागेल. विसूभाऊंचं काही प्राथमिक शिक्षण हे वरसईतल्या शाळेत झालं, तर काही शालेय शिक्षण हे त्यांच्या घरीच झालं. ओम नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. राजवाडे तूच म्हणायचं एकट्याने म्हण. ओम नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. नीट म्हण राजवाडे, नीट म्हण. ओम नमस्ते गणपतये. आता राजवाडे बरोबर सर्वांनी म्हणायचं, मोठ्याने म्हणायचं. ओम नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. राजवाडे म्हण. ओम आपोहिष्ठा. ओम आपोहिष्ठा मयो भुवस्थान. ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरा. हिरण्यवर्णां हरिणीं. हरिः ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां. हरिः ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां. हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां. हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां. चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं. वेदाभ्यास, संस्कृत, संस्कृती, विविध भाषा, व्याकरण, इतिहास, तर्कशास्त्र अशा अनेकविध विषयांचं शिक्षण त्यांनी घेतलं होतं. पुण्याच्या डेक्कन कॉलेजात आणि मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजातही महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते दाखल झाले होते. कारकुनी, भिक्षुकी प्रवृत्तीची माणसं घडवणाऱ्या ब्रिटिशांच्या शिक्षण पद्धतीविषयी मात्र राजवाडे यांच्या मनात एक प्रकारचा संभ्रम आणि गोंधळ सुरू व्हायला लागला होता. त्यांच्या डोक्यात या शिक्षण पद्धतीविषयीची
एक प्रकारची घृणा उत्पन्न होत होती. शिक्षणाबरोबरच उत्तम प्रकृती असण्याची आवश्यकता त्यांनी वेळीच ओळखली होती. त्यामुळे सर्वांग व्यायामावर त्यांचा भर असे. ओम भानवे नमः. ओम खगाय नमः. फॉर्मल प्रकारच्या महाविद्यालयीन शिक्षणातही त्यांचं मन रमेना. त्यांनी या शिक्षणाला रामराम ठोकून स्वतःच शिक्षक होऊन आपलं शिक्षण पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्या काळात या प्रकारचं शिक्षण घेणारी विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्यासारखी अनेक तरुण मंडळी होती. विसूभाऊंनी त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आपलं शिक्षण पुढे चालू ठेवलं. तरीही 1890 साली त्यांनी विद्यापीठाची BA ची पदवी मात्र प्राप्त केली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी काही काळ न्यू इंग्लिश स्कूल या पुण्यामधल्या एका शाळेत शिक्षकाची नोकरी केली. मी तुम्हाला गीतेच्या अध्यायातला एक श्लोक शिकवणार आहे. सगळ्यांनी माझ्या मागून म्हणायचं आहे. एवं सतत युक्ताये ते शिकवत होते, पण त्यांचं मन मात्र ह्या नोकरीत रमत नव्हतं. आता हा गणिताचा तास आहे. माझ्या बरोबर सगळ्यांनी निमकी म्हणायचे. करूया सुरुवात. एक निम्म निम्म, एक निम्मा निम्मा, दोन निम्म एक, दोन निम्मा एक, तीन निम्म दीड, तीन निम्मा दीड, चार निम्म दोन, चार निम्मा दोन, पाच निम्म अडीच. ते शिकवत होते, पण त्यांचं मन हळूहळू इतिहास संशोधन आणि मराठ्यांच्या इतिहासाची साधनं आपण स्वतः गोळा करून मराठ्यांचा इतिहास आपणच दिला पाहिजे या विषयामध्ये अधिकाधिक गुंतू लागलं होतं. दरम्यानच्या काळात पुण्यामधल्या गोडबोले यांच्या मथू नावाच्या कन्येशी राजवाडे यांचा विवाह झाला. या इकडून या. हे आपलं घर. या.
सुरेख दिसता हो तुम्ही. अरे आता तर आणखीनच सुरेख दिसता. त्यांनी बिऱ्हाड केलं. शाळेतली नोकरी सुरूच होती, पण त्यांचं मन मात्र नोकरीत रमत नव्हतं. मी तुम्हाला शिवाजी महाराजांच्या बद्दल काही सांगणार आहे. शिवाजी महाराजांची जन्मतारीख कोणाला माहिती आहे? 2 तारखा आहेत. मी तुम्हाला हेच सांगणार आहे की शिवाजी महाराजांची निश्चित जन्मतारीख अजून कोणालाही माहिती नाही. त्यांनी ती शिक्षकी पेशाची नोकरी सोडली आणि इतिहासासंबंधीचं वाचन, मनन, संशोधन आणि लेखन याच आपल्या जीवनामधल्या महत्वाच्या गोष्टी आहेत असं ठरवून राजवाडे यांनी स्वतःचं जीवन त्यासाठी व्यतीत करण्याचा निर्णय केला. इथे असलेली तिथी आणि इथे दिलेली तिथी याच्यामध्ये फरक आहे निश्चित. कशामुळे फरक असावा? कारण शोधलं पाहिजे. शालेय शिक्षणासंदर्भात काय करावं? चिपळूणकरांसारख्या मंडळींनी स्वतः शिकण्याचा जो प्रयत्न केला, शेवटी आपण आपलं शिक्षण घेणं हे सोयीचं आहे. इतिहास संशोधन मला वाटतं हेच माझ्या जीवनाचं ध्येय आहे. इतिहास लेखनासाठी विविध प्रकारची साधनं गोळा करत सातत्यानं पायी प्रवास करत राहणं हेच त्यांनी त्यांचं जीवन ध्येय मानलं. या इतिहासाच्या अभ्यासाच्या जोडीलाच राजवाडे यांनी इंग्रजी, मराठी, संस्कृत, फारसी, फ्रेंच, उर्दू याही भाषा आत्मसात केल्या. त्याचं कारण इतिहासाच्या अभ्यासासाठी या साऱ्या भाषांवर प्रभुत्व असणं हे आवश्यक आहे हे राजवाडे यांनी ओळखलं होतं. याशिवाय विविध दप्तरांमध्ये मिळणारे मोडी कागद, दस्तावेज वाचता यावेत म्हणून आणि त्यांचे संदर्भ जाणून घेता यावेत यासाठी राजवाडे यांनी मोडी लिपीचाही तपशिलानं अभ्यास केलेला होता. वी. का. राजवाडे यांच्या प्रेरणा कोणत्या होत्या याविषयी सांगताना ज्येष्ठ चरित्रकार डॉक्टर प्र. न. जोशी म्हणतात, राजवाडे हे इतिहास संशोधक होते खरं आहे, पण भाषा, वाङ्मय, कविता, आचार विचार, धर्म या सगळ्या विषयात त्यांची गती विलक्षण होती. आता प्रश्न असा आहे की राजवाड्यांना हे प्रेरणा कुठून मिळाली? त्याचं उत्तर एका वाक्यात द्यायचं झालं, कोणाही मानवी व्यक्तीकडून त्या मिळालं नाही आहे. किंबहुना त्यावेळेला कॉलेजमध्ये, हायस्कूलमध्ये, डेक्कन कॉलेजमध्ये, फर्ग्युसन कॉलेजमध्ये जे शिक्षक होते ते अत्यंत नालायक होते असं राजवाड्यांनी देऊन ठेवलं आहे. कोणाही व्यक्तीनं त्यांना मार्गदर्शन केलं नाही आहे. तर फार मोठं विलक्षण दिलेलं आहे. हायस्कूलमध्ये, कॉलेजमध्ये माझी वर्ष वाया गेली. मग राजवाड्यांनी गुरु कोण मांडलं? त्यांनी दिले ग्रंथ हे माझे गुरु आहेत. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या लेखणीतून उतरलेली निबंधमाला त्या काळातल्या तरुणांचं प्रेरणास्थान होती. निबंधमालेच्या वाचनामुळं इंग्रजीतून लिहायची आणि बोलायची मला खोड कधीच लागली नाही. त्या दुष्ट खुणीपासून माझा बचाव झाला तो या निबंधमालेतल्या कसदार मराठी भाषेमुळे. काशीनाथ नारायण साने यांच्या निवडक काव्यांचा काव्येतिहास संग्रह हा ग्रंथही त्या काळामधल्या युवकांची मनं भारावून टाकण्यात अग्रेसर होता. साने यांच्या काव्यसंग्रहामुळं मला माझा देश खूप चांगल्या प्रकारे कळला. माझा देश सर्वार्थानं मला कळायला मदत झाली ती साने यांच्या काव्येतिहास संग्रह या ग्रंथामुळे. परशुराम बल्लाळ गोडबोले यांचा नवनीत हा ग्रंथ वी. का. राजवाडे यांच्या काळामध्ये तरुण वर्गाला विलक्षण प्रेरणादायी ठरलेला होता. परशुराम पंतांचं नवनीत कालच वाचून पूर्ण केलं. ग्रंथ वाचल्यानंतर लक्षात आलं माझ्या असं
की जर हा ग्रंथ वाचनात आला नसता तर मराठी सारस्वताची प्रीती आणि अभिमान माझ्या ठाई आलाच नसता. विष्णू शास्त्रांची निबंधमाला, सान्यांचं काव्येतिहास संग्रह हा ग्रंथ आणि परशुराम पंतांचं नवनीत इत्यादी ग्रंथ मी वाचले आणि त्यांचा अभ्यास केल्यानंतर मराठ्यांच्या इतिहासासंबंधी काहीतरी आपण कार्य करावं असं कुठेतरी मनामध्ये आलं. इतिहासाचं खरे खोटेपण तपासणं हे तसं फार जिकिरीचं काम आहे. त्या काळात तर ते फारच कठीण काम होतं, कारण संशोधनासाठी लागणारी सारीच साधनं फार मर्यादित स्वरूपात होती. पण सदा सर्व काळ संशोधन, वाचन, मनन, लेखन अशा प्रक्रियेमध्ये स्वतःला गुंतवून ठेवून विसूभाऊंनी एक अत्यंत अवघड असं काम करण्याचा जणू विडाच उचलला होता. आजच्यासारखं बॉलपेन नव्हतं. टाक, दौत, बोरू अशा साधनांनी एकसारखा टाक दौतीत बुडवून लिहावा लागे. बराच वेळ खाणारं काम होतं ते. पण राजवाडे मोत्याच्या दाण्यासारखं अक्षर काढून लिहित. इतिहासाच्या अभ्यासाच्या जोडीलाच विसूभाऊ मानसशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र अशा इतिहासापासून त्या मानानं अगदी वेगळ्याच वाटणाऱ्या विषयांचाही सखोलतेनं अभ्यास करत. ऐतिहासिक दस्तावेज मिळण्याची कुठेही शक्यता वाटली की विसूभाऊ देहभान विसरून ती कागदपत्र हस्तगत करण्यासाठी तातडीनं घराबाहेर पडत. जरा जाऊन येतो. मग त्यासाठी त्यांनी कधी कधी एखाद्या उदीन किंवा वाण्यालाही 2 शब्द ऐकवायला कमी केलेलं नाही. अरे हे काय करतोयस तू? काय करतोयस मला सांग. एवढ्या मौल्यवान कागदपत्रात गुळ आणि दाणे भरतोयस. गाढवाला तरी गुळाची काय चव आहे म्हणा. कुणा एखाद्या कुटुंबात पेशवेकालीन काही महत्वाची कागदपत्र आहेत असं विसूभाऊंच्या नुसतं कानावर पडण्याचा अवकाश की विसूभाऊ त्या गृहस्थांच्या घरी जाऊन दत्त म्हणून उभे राहत आणि ती पेशवेकालीन कागदपत्र मिळावीत म्हणून त्या कुटुंबाकडे 10 वेळा हेलपाटेही मारत. अनेक वेळा होणारी मानहानी किंवा अपमानही ते सहन करत, कारण अशा दप्तरांमध्ये सापडणाऱ्या दस्तावेजामधूनच इतिहासाची सत्यासत्यता पडताळून बघता येईल असा त्यांचा विश्वास होता. आहेत का भावे घरात? या राजवाडे ना. अहो तुमच्यासाठी ती कागदपत्र काढून ठेवलेत मी. किती तरी दिवस वाट बघतोय तुमची. पण आमचे वडील म्हणाले आम्हाला काही यातलं माहित नाही, पण हे फार जुने कागद आहेत म्हणे. म्हणजे ते सांगायचे की बाजीरावांच्या दप्तरातले ते पेशव्यांचे. आता आम्हाला तरी काय माहिती, पण तुम्ही ते काहीतरी इतिहासाचं वगैरे काम करता म्हणे. कदाचित तुमच्या उपयोगाला पडतील, कोणाला ठाऊक. अहो कमाल झाली तुमची. अहो भावे, याच कागदांसाठी मी तुमच्याकडे 10 वेळेला आजपर्यंत आलो आणि तुम्ही मला आज कागद देताय. अहो या कागदांचं महात्म्य तुम्हाला काय ठाऊक. या कागदांसाठी किती वणवण फिरलो असेल मी. ठीक आहे म्हणा, उशिरा का होईना तुम्हाला याची किंमत कळली. ठीक आहे, धन्यवाद. येतो मी. इतिहास संशोधनासाठी विविध संदर्भ ग्रंथ वाचन, कागदपत्र, दस्तावेज या गोष्टी तपासून बघणं हे तर आवश्यक होतच. पण त्याखेरीजही इतर अनेक प्रकारची साधनं गोळा करून त्यांचं विश्लेषण करायचं आणि मगच आपल्या इतिहास लेखनाची मांडणी करायची, हा नवा पायंडा प्रथम राजवाडे यांनीच इतिहास लेखनाच्या क्षेत्रात निर्माण केला असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. इतिहास लेखनाची साधनं जुळवायची म्हणजे शिलालेख, ताम्रपट, जुनी नाणी, त्याचप्रमाणे निरनिराळ्या मूर्त्या आणि निरनिराळ्या वस्तू, भांडी कुंडी या सगळ्याचा संग्रह केला पाहिजे. जुनी शस्त्रास्त्र, पोशाख हे एकत्रित जमवणं आवश्यक वाटतं. काय करावं बरं? विसूभाऊंचा विवाह झाला होता, पण इतिहास संशोधनाच्या कार्यात गुंतून गेल्यानं फार समरसून संसार करावा अशी त्यांची इच्छा नसावी.
मधू, ए मधू. काय ग सरस्वती? काय ग, कधी येतेस माहेरी? आई विचारत होती तुझी. अगं इकडचं हे वेळी अवेळी जाणं येणं, रात्री अपरात्री परतणं कसं जमणार माझं? बरं, आईला काय सांगू तुझ्या? पत्र लिहीण मिळायला. बरं, येते मी. ये. ऐतिहासिक दस्तावेज मिळवणं आणि त्यासाठी काशीपासून रामेश्वरापर्यंत वणवण करत पायपीट करत राहणं, वेळी अवेळी घराबाहेर पडणं ही विसूभाऊंच्या आयुष्यामधली दैनंदिन बाब होऊन गेली होती. उन्हा पावसाची, थंडी वाऱ्याची, दिवस रात्रीची पर्वा न करता अगदी क्वचित केव्हा तरी बैलगाडी, मोटर किंवा रेल्वेचा वापर विसूभाऊंनी केला असेल, पण बहुतेक सर्व वेळ त्यांचा हा प्रवास चालू असे तो त्यांच्या 2 पायांच्या भक्कम गाडीनच. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी वी का राजवाडे यांच्या इतिहास संशोधन कार्यासंबंधी बोलताना सांगितलं, राजवाडे हे नुसते विद्वान नव्हते, ते अत्यंत बुद्धिमान विद्वानही होते आणि तेवढेच ते प्रतिभा संपन्न आहेत. सापडलेल्या कागदपत्रातनं, संशोधनातनं निष्कर्ष काढायचे आणि त्या काळाचं सारं चित्र हे डोळ्यापुढं उभं करायचं, हे प्रतिभावंताचं काम आहे. पण ते पुन्हा साधार करावं लागतं. ते केवळ कल्पनेनी कादंबरीकारासारखं करून चालत नाही. राजवाडेने आपलं काम हे अतिशय उत्कृष्टरित्या सादर केलं. हां, त्यांचे मतभेद लोकांच्या आजही आहेत. त्यांच्या लिखाणाशी 100% सगळेच विद्वान सहमत आहेत असं नाही, पण तरी त्यांनी करून ठेवलेलं काम मात्र अक्षरशः मला तरी असं वाटतं की ज्ञानेश्वरीनंतर इतकं मोलाचं काम हे राजवाडेनेच केलं. तसं ज्ञानेश्वरी ही गीतेवरचं एक अत्यंत प्रभावी आणि तेवढं शास्त्रशुद्ध भाष्य हे ज्ञानेश्वरांनी केलं. तसं मराठी इतिहासाच्या संशोधनाची जी चळवळ आहे तीच एका अर्थाने खरं पाहिलं तर राजवाड्यांपासून सुरू होते. भाषांतर नावाचं एक मासिक शिवराम महादेव परांजपे आणि दिनकर त्र्यंबक चांदोरकर यांच्या साह्यानं मी चालवित असे. त्या काळामध्ये ते मासिक एक आगळं वेगळं होतं. याचं कारण असं की अशा प्रकारच्या विषयांवरती मासिकं असणं ही अत्यंत दुर्मिळ अशी गोष्ट होती. या माझ्या पुस्तक वजा मासिकातून प्लेटोच्या इंग्रजी ग्रंथांचं मराठी भाषांतर मी प्रसिद्ध करीत असे. आणि या व्यवसायाला जरा स्थिरता आली असेल तोच. दुर्दैवानं विसूभाऊंचा संसारच मुळात फारच अल्पकालीन ठरला. त्यांना एक अपत्यही झालं, पण ते मूल मोठं होण्यापूर्वीच ते बाळ आणि त्यांची पत्नीही बाळंतपणानंतर काही काळातच हे जग सोडून गेली. त्यांच्या दुर्दैवाच्या दशावतारांना याच ठिकाणी सुरुवात झाली. 1883 साली आपल्या पत्नीचं आणि अपत्याचं निधन हे विसूभाऊंना जबरदस्त मानसिक धक्का देऊन गेलं. विसूभाऊंची पत्नी गेली. संसारात लक्ष द्यायला त्यांना जमत नव्हतं हे जरी खरं, तरी त्यांचं त्यांच्या पत्नीवर तसं उत्कट प्रेम होतं. त्यामुळं तिच्या निधनानं आणि आणखी काही आपत्ती त्या पाठोपाठच आल्यानं विसूभाऊ त्या क्षणी तरी फार खचून गेले. पुण्याच्या रविवार पेठेतल्या फडकेवाड्यातल्या विठ्ठल प्रेसला आग लागली आणि माझी सर्व मुद्रित अमुद्रितही जळून भस्मसात झाली आणि मी खऱ्या अर्थानं कफल्लक झालो. माझी मुलं गेली, माझी पत्नी गेली. त्याच वेळेला खरं म्हणजे मी कफल्लक झालो होतो. पण आता या सर्व प्रकारानं तर मी अगदी रस्त्यावरती यायची वेळ झाली. इतिहासाच्या जे राजवाडे यांचं एक वैशिष्ट्य असं होतं की कामाने खूप थकून गेल्यानंतर, शेणून राहिल्यानंतर कधी कधी ते एक व्यसन नव्हे पण एक आवड म्हणून विडी पित असत. त्यांची एक विडी आम्ही जपून ठेवलेली आहे.
आता विसूभाऊंचा संसार तर संपलाच होता. इतिहास लेखनाच्या कार्यातच यापुढं स्वतःला झोकून द्यायचं असा ठाम विचार त्यांच्या मनात येऊ लागला. त्याचप्रमाणे पुन्हा संसाराच्या पाशात आणि मोहात स्वतःला अडकवून घ्यायचं नाही हे त्यांनी ठरवलं आणि ते रात्रीचा दिवस करून इतिहास संशोधन याच क्षेत्रात काम करू लागले. नमस्कार राजवाडे. या गोविंदराव, बसा. अहो, काय काम काढलं? काय काम करणार? आम्हाला तुमच्या प्रकृतीची काळजी. तुम्ही अजिबात औषध पाणी करत नाही. अहो, माझ्या प्रकृतीला काहीही झालेलं नाहीये. अहो, पण तुम्ही जो प्रकृतीचे हेळसांड केलं ते सगळं संशोधन कार्यामध्ये खीळ पडेल ना. हे बघा, तुम्ही माझ्या प्रकृतीची अजिबात काळजी करू नका. तुम्हाला एक सांगतो, वेळ आली तशीच तर मी तुम्हाला आधी पोचवीन आणि मग मी जाईन. काय बोलताय विसू तुम्ही? अहो, तुम्हाला एकदा सांगितलं ना, माझ्या कामात व्यत्यय आणू नका. आता फक्त इतिहास संशोधन, त्यातही इतिहास मराठी भाषेत लिहिण्यासाठी लागणारी साधनं गोळा करीत सारा महाराष्ट्र पालथा घालीत राहणं हेच माझं जीवित कार्य उरलंय. त्याकरता एखाद्या मंडळाची स्थापना करणं गरजेचं वाटतं. इतिहास संशोधनासारख्या प्रचंड व्यापाचं काम हे एकट्या दुकट्या व्यक्तीचं काम नाही हे त्यांना ठाऊक होतं. म्हणून त्यासाठी पुण्यात एखादी संस्था सुरू करण्याचा त्यांनी विचार केला आणि त्याप्रमाणे 1910 मध्ये सरदार खंडेराव मेहेंदळे या आपल्या एका सहकार्याला त्या संस्थेचं चिटणीस करून भारत इतिहास संशोधक मंडळ या नावाची संस्था स्थापन केली. जास्तीत जास्त संस्था काढणं, मंडळ काढणं, मंडळीकरण करणं आणि त्यांच्याकरवी काही महत्वाची सामाजिक कामं करून घेणं हा राजवाडे यांचा यामागचा दृष्टिकोन होता. इतिहासाचे एक गाढे अभ्यासक निनाद बेडेकर यांनी भारत इतिहास संशोधक मंडळाच्या स्थापना आणि कार्याविषयी माहिती देताना सांगितलं. इतिहासाचार्य V.K. राजवाडे यांनी 1910 साली खंडेराव मेहेंदळ्यांच्या सहकार्याने भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना केली. आज या संस्थेला 94 वर्ष झालेली आहेत. या संस्थेत इतिहास संशोधकांची एक मोठीच परंपरा ही निर्माण झालेली आहे. राजवाड्यांच्या नंतर पांडोबा तात्या पटवर्धन, वि.ल. भावे, नचिम केळकर, दी.व्ही. काळे, स.ग. जोशी, शन्ना जोशी, ग.ह. खरे, दत्तवामन पोद्दार आणि अगदी अलीकडचे गजानन भास्कर मेहेंदळ्यांपर्यंत ही परंपरा संशोधकांची ही चालू आहे. संशोधकांनी कागदपत्र जमवले, ताम्रलेख जमवले, शिलालेख जमवले, पोथ्या जमवल्या, ह्याचा अभ्यास केला आणि ही कागदपत्र प्रसिद्धही केली. आजही संस्थेत पाक्षिक सभा होतात. नवीन कुणाला काही आढळलं तर ते पाक्षिक सभेत सांगण्याची आणि लोकांना समजावून देण्याची पद्धत आजही चालू आहे. या सभांबरोबरच इतिहास संशोधनासाठी लागणाऱ्या अनेक प्रकारच्या मूर्ती, नाणी, दस्तावेज, पोशाख, शस्त्रास्त्र, कागदपत्र, भांडी आणि उत्खननामध्ये मिळणाऱ्या इतर वस्तू यांचा अभ्यासासाठी वापर करण्याकरता संस्थेनं त्या जमवणं आणि त्यांचं संगोपन करणं ही कामं सुरू केली.
संस्थेला अडचणी आहेतच. 94 वर्ष चाललेल्या संस्थेला निश्चितपणे अडचणी असणारच, कारण ही संशोधकांनी चालवलेली संस्था आहे. याला सरकारचं कुठलंही अनुदान काही नाही आहे. तरी पण सामाजिक त्याला अडथळे आहेत, राजकीय थोडेफार अधूनमधून अडथळे येतात, आर्थिक तर अडचणी भरपूर आहेत. तरी पण तरुण वर्ग या संस्थेकडं प्रकर्षानं आकर्षिला जातो आहे असं मला वाटतं आहे. मंडळात येणाऱ्या तरुणांची संख्या ही खरं वाढतच चाललेली आहे. एकत्र बसून एखाद्या विषयावर चर्चा करणं, कागदपत्र एकमेकाला दाखवणं हे आजही चालू आहे. लोक आजही मंडळाला आपल्या घरातले जुने कागदपत्र देत आहेत, लोक शिलालेख आणून देत आहेत, लोक ताम्रलेख देत आहेत. त्यामुळं राजवाड्यांनी ही जी निर्माण केलेली परंपरा आहे, ही परंपरा मात्र खंडित झालेली नाही असं मला वाटतं आणि यापुढे ही परंपरा निश्चितपणे चालू राहील. राजवाड्यांचं एक वाक्य होतं की अस्सल कागदपत्रांचं एक चिठोरं हे सर्व बकरींचं बहुमत हाणून पाडण्यास समर्थ आहे. ही उक्ती मनात ठेवूनच इथं संशोधक हे काम करत आहेत आणि राजवाड्यांनी सुरू केलेली ही दिंडी आणि पालखी निश्चितपणे मोठ्या जोमानं ही पुढं जाईल असंच मला वाटतं. दरम्यान भारत इतिहास संशोधक मंडळ आणि इतिहासाचार्य वी का राजवाडे यांच्यात काही कारणांवरून वादाला तोंड फुटलं. अशा वाढत जाणाऱ्या संस्थांना असं घडणं हा एक शापच असतो. वी का राजवाडे यांचं म्हणणं असं होतं की संस्थेतलं इतिहास संशोधन विषयक काम हे समाधानकारक रीतीनं होताना दिसत नाही. हिशोब नीट ठेवले जात नाहीत. निरनिराळ्या विषयांवर निबंध लेखन होऊन त्या निबंधांबाबतची जी चर्चा व्हायला हवी तीही धडपणे नीट होत नाही. जास्तीत जास्त सुशिक्षित मंडळींनी एकत्र येऊन चर्चा विचार विनिमय करणं हे आवश्यक आहे. त्याशिवाय एतद्देशीय मंडळींना या देशातल्या प्रश्नांचा परामर्श घेता येणार नाही असं माझं ठाम मत आहे आणि त्यासाठी मंडळीकरण करणं हे अत्यावश्यक आहे. इतिहासाच्या, खास करून नाणेशास्त्र या विषयाच्या एक ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर शोभना गोखले यांनी राजवाडे यांच्या मंडळीकरण या संकल्पनेचा आपल्या निवेदनात खुलासा केला. त्यांनी 2 संस्था ज्या स्थापन केल्या, पुण्याची भारत इतिहास संशोधक मंडळ आणि धुळ्याची इतिहास मंदिर, ह्या ज्या 2 संस्था आहेत, तर त्या दोन्ही संस्था राजवाड्यांच्या चालतं बोलतं स्मारकच ठरतील यात शंका नाही. परंतु प्रत्येक गोष्टीचं मंडळीकरण केलं तर समाजाचं उत्थान हे सर्वांगाने कसं होईल याची त्यांना जी विलक्षण आच होती ती त्यांनी जी आपल्या संग्रहामध्ये यादी दिली आहे त्याच्यावरून निश्चितच होईल. त्यातल्या एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्त्रियांचं मंडळ स्थापावं, आरोग्याचं मंडळ स्थापावं, डॉक्टरांनी एकत्र येऊन मंडळ स्थापावं, आरोग्य मंडळ तर आता सांगितलंच, परंतु त्याहीपेक्षा जर महत्त्वाची गोष्ट असेल तर समाजामध्ये जी अंधश्रद्धा चालते आणि त्या अंधश्रद्धेचा फायदा मिशनरी लोक कसे अज्ञानाचा घेत आहेत याबद्दलची त्यांची तळमळ त्यामागे होती यात शंका नाही. वी का राजवाडे यांनी केवळ मराठी मुलखातच पुणे, सातारा, धुळे, मिरज, तळेगाव दाभाडे, नाशिक अशा असंख्य ठिकाणी उन्हा पावसाची पर्वा न करता आणि प्रसंगी चणे चुरमुरे हेच दुपारचं भोजन आणि नदीचं घोडभर पाणी हे आपलं जीवन समजून अहोरात्र मेहनत करून दस्तावेज जमवले. ते एकदा असेच फिरत फिरत वाई मुक्कामी पोहोचले. वाटली आमची वाई तुम्हाला? वाई ठीक आहे, मला पहिली कागदपत्र दाखवा बघू. हा बघा तो घेता. अरे एवढी कागदपत्र तुमच्याकडे आहेत?
काय आहे, केवढी महत्वाची आणि मौल्यवान कागदपत्र आहेत ही. पण मला सांगा, तुमच्याकडे अशी धूळ खात पडावीत? अहो, या कागदपत्रांसाठी पुण्याहून मी इथपर्यंत आलो. सुवर्णापेक्षाही मौल्यवान असा खजिना आहे, खजिना. पण तुम्हाला काय बोलावं हेच मला आता कळेन असं झालंय. वाईनंतरही विसूभाऊ महाराष्ट्राच्या असंख्य भागात तसंच मध्य भारत, उत्तर प्रदेश अशा विविध ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी मराठ्यांच्या इतिहासाची साधनं सापडण्याची शक्यता होती तिथे फिरत राहिले. दरम्यान त्यांनी त्यांचा पुण्याचा मुक्काम हलवला होता आणि ते धुळ्याला पोहोचले. त्यांना धुळ्यात बोलावून घेऊन त्यांच्या इतिहास संशोधनाच्या कामात त्यांना अभूतपूर्व अशी मदत करणाऱ्या मंडळींच्या मध्ये भास्कर वामन भट, शंकर श्रीकृष्ण देव, गोविंद काशीनाथ चांदोरकर या 3 मंडळींचा सिंहाचा वाटा होता. पुण्याच्या संस्थेतून फारकत घेऊन त्यांनी धुळ्यात त्यांचं काम मोठ्या जोमानं सुरू केलं. धुळ्याच्या राजवाडे संशोधन संस्थेचे प्रमुख चिटणीस डॉक्टर न देशपांडे यांनी त्यांच्या निवेदनात सांगितलं, इतिहासाचार्य राजवाडे आपल्या आयुष्याच्या अखेरीस धुळे शहरामध्ये वास्तव्यासाठी आले. याचं मुख्य कारण म्हणजे त्यांचे सहव्यवसायी आणि व्यासंगी असे मित्र शंकरराव देव आणि भास्कर वामन भट हे धुळ्याच्या मुक्कामी होते. राजवाडे यांचं काही कारणामुळे पुण्यातील मंडळीशी वैमनस्य आलं आणि म्हणून पुणे शहर सोडून ते धुळे शहरामध्ये आले आणि या मित्राच्या सहचार्यांनी त्यांनी धुळ्यामध्ये संशोधन कार्य सुरू केलं. संशोधन कार्य सुरू करत असतानाच त्यांनी धुळ्याच्या जवळपासचा बराच प्रदेश भ्रमंती करून कागदपत्र वगैरे जमवली, काही शब्दकोश तयार केले, व्युत्पत्तीकोश तयार केला. हे धुळ्यामध्ये त्यांचं मोठं कार्य. व्युत्पत्तीकोश, धातुकोश हे 2 कोश तयार केले. कृपा कुलकर्णीसारखे मराठीचे गाडे अभ्यासक हे त्यांचे सहाय्यक होते. राजवाडे संशोधन मंदिर या संस्थेचे माजी कार्याध्यक्ष बाळासाहेब मुंदडा यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. आता या संस्थेची अवस्था अशी आहे की शासनाकडून तर फारसं अनुदान मिळत नाही, परंतु स्वयंपूर्ण होण्याकरता आम्ही एक तात्यासाहेब भट सभागृह निर्माण केलेलं आहे. त्याच जागेमध्ये बँक ऑफ महाराष्ट्राला बँकेला भाड्याने दिलेलं आहे. त्याचं दरमहा 20,000 रुपये भाडं येतं. अशा पद्धतीने याच्यावर मेंटेनन्सचं कामकाज चालवतो आणि बँकेकडून मिळणाऱ्या पैशातून आम्ही इथलं संशोधन आणि प्रकाशनाचं कार्य अविरत चालू ठेवलेलं आहे. संस्थेचे विद्यमान तरुण कार्याध्यक्ष संजय मुंदडा यांनी या संस्थेचे भविष्यामधले प्रकल्प विशद केले. गोळा केलेली सर्व कागदपत्र आहे ती जी अप्रकाशित झाली आहे, हस्तलिखित व त्यांची जी कागदपत्र आहेत ती प्रकाशित करणं आणि त्याच्यात मुख्य काम की जे आता खूप कागद दुर्मिळ झालीत अतिशय, त्यांची सर्वांची लॅमिनेशन करणं, त्या कागदपत्रांची नीट जपवणूक करणं, त्या अनुषंगाने तो एक फार महत्त्वाचं ते काम आहे. विसूभाऊ हे तसे फटकळही होते. अहो, आहेत का काय? दिसतोय ना समोर? कोण आहे? नाही, मीच आहे. पलीकडे शेवटी वामनराव गेला का? वाटलंच होतं. अहो, प्लेग या देशातून जावं असं इंग्रजांना वाटतच नाहीये, पण आपल्याला कळेल तेव्हा ना. जाऊ द्या, चला त्याला आधी पोचवून येऊ. भारतीय इतिहास संशोधक मंडळाचे चिटणीस श्री मा भावे यांनी सांगितलं की विसूभाऊ हे प्रखर राष्ट्रवादी होते. राजवाड्यांच्या सर्व कर्तृत्वामागची प्रेरणा त्यांचा प्रखर राष्ट्रवाद हीच होती. त्यांनी जे इतिहास संशोधन केलं, समाजचिंतन केलं, व्याकरणाचा अभ्यास केला, भाषेचा अभ्यास केला, ह्या सगळ्याचा हेतू इथे एक सजीव, प्रखर, बलवान आणि समर्थ राष्ट्र निर्माण व्हावं ही त्यांची इच्छा होती. त्यांनी जे राजकीय लेखन केलं त्यात त्यांचा सततचा आग्रह होता की येथील राष्ट्रीय सभेने एक प्रकारचं स्वतंत्र आणि समांतर असं राज्यच निर्माण करावं. तोपर्यंत इथल्या राष्ट्राला खरोखर चैतन्य मिळणार नाही अशी त्यांची श्रद्धा होती. विसूभाऊ एकटेच राहत, स्वतःचा स्वयंपाकही स्वतःच करत. उत्तर आयुष्यात त्यांच्या वाट्याला एकाकी पण आलं होतं.
पण स्वयंपाक करताना ते त्या स्वयंपाकाचा फारसा अवडंबर न करता तांदूळ, डाळ, बटाटे किंवा कांदे असं सारं काही एकत्र शिजवीत आणि गरगट सारखा काहीतरी पदार्थ करून तोच ते जेवीत असत. आपल्या मराठ्यांचा इतिहास आपणच लिहायला हवा. अहो नाहीतर ग्रँड डफनी मराठ्यांचा इतिहास लिहावा योग्य नाही. मराठ्यांच्या इतिहासाची नीट माहिती नसणाऱ्या ग्रँड डफ सारख्यानं मराठ्यांचा इतिहास लिहावा याची राजवाडे यांना खूपच खंत वाटत होती. आणि म्हणूनच त्यांनी एरंडे दप्तराचा अभ्यास करून पानपत युद्धाचे नकाशे आणि 304 अस्सल पत्र समाविष्ट करून मराठ्यांच्या इतिहासाची साधने हा या क्षेत्रातला अशा प्रकारचा पहिला ग्रंथ सिद्ध केला. आणि नंतर तसे 22 ग्रंथ आपल्या हयातीत प्रकाशित केले. पुण्यातल्या वास्तव्यात आणि धुळ्यात आल्यानंतर इतिहास संशोधनाबरोबरच वेदकालीन इतिहास, सामाजिक घडामोडी, महाराष्ट्राचा वसाहत काळ अशाही विषयांवर अनेक प्रकारचे संशोधनात्मक लेख आणि ग्रंथ तयार करून राजवाडे यांनी ते प्रसिद्ध केले. मराठी भाषेचे व्याकरण, भाषेची निर्मिती असे काही महत्वाचे ग्रंथ आणि व्युत्पत्ती आणि धातुकोश तयार करणं अशी महत्वाची कामगिरी त्यांनी पार पाडली. संस्कृत भाषेचा उलगडा, भारतीय विवाह पद्धती असेही काही महत्वाचे ग्रंथ सिद्ध केले. 1922 मध्ये राजवाड्यांनी जयराम पिंडे यांचं राधा माधव विलास टंपू उर्फ शहाजीराजे यांचं चरित्र प्रकाशित केलं. त्याला उत्तम प्रकारची प्रस्तावना लिहिली. प्रस्तावना लिहिण्यात विसूभाऊंचा हातखंडा होता. शहाजीराजांच्या काळातला महाराष्ट्रही त्यांनी यथार्थ पद्धतीनं या ग्रंथात दाखवून दिला. 1924 साली त्यांनी महिकावतीची उर्फ महिमची बखर प्रसिद्ध केली. कोकणामधल्या आदिवासी जीवनाचा अभ्यास करून त्यांनी महाराष्ट्रातल्या आदिवासी, आर्य, अनार्य राजांच्या मनोवृत्ती आपल्या संशोधनातून उलगडून दाखवल्या. ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमधलं मराठी भाषेचं व्याकरण उलगडून दाखवणारी एकनाथ पूर्व काळामधली ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानेश्वरीतील मराठी भाषेचे व्याकरण हा विसूभाऊंनी लिहिलेला एक अपूर्व ग्रंथ मानला जातो. लोकमान्य टिळकांनी या ग्रंथाबद्दल केसरीमध्ये लिहिताना म्हटलं होतं, प्रस्तुतची ज्ञानेश्वरी म्हणजे खुद्द ज्ञानेश्वरांनी नेवाशास भाषेच्या ज्या स्वरूपात ती सांगितली त्याच स्वरूपात तंतोतंत छापलेला हा महाराष्ट्र वाङ्मयातील बहुमोल ग्रंथ होय. पायाला भिंगरी बांधून फिरणारे विसूभाऊ हे प्रखर राष्ट्रनिष्ठ असल्यानं या देशातून फिरंग्याला त्याच्या कमरेत लाथ घालून हाकून दिल्याशिवाय तो इथून जाणार नाही आणि आपल्याला आपल्या पायावर उभं राहून स्वयंपूर्ण होण्याची शिकवण मिळू शकणार नाही असं त्यांना ठामपणे वाटत असे. ज्येष्ठ साहित्यिक म. श्री दीक्षित यांनी त्यांच्या निवेदनात त्या काळातल्या तुटपुंजा दळणवळण साधनांचा आढावा घेतला. इतिहासाचार्य राजवाडे यांच्या इतका प्रतिभावान आणि बुद्धिवान असा संशोधक, संग्राहक, प्रकाशक कोणीही आत्तापर्यंत महाराष्ट्रात झाला नाही असं माझं स्पष्ट मत आहे. जसं शिवाजीच्या खालोखाल बाजीराव मराठ्यांच्या इतिहासात थोर पुरुष होऊन गेला तसंच इतिहास क्षेत्रात राजवाड्यांचं स्थान आहे. आता हे राजवाड्यांनी जे इतिहास संशोधनाचं काम केलं ते इतकं प्रचंड आहे आणि इतकं विविध आहे आणि इतकं विपुल आहे. डोंगरा एवढं काम केलेलं आहे या माणसाने.
आणि आश्चर्य वाटेल की सगळं जवळजवळ त्या काळात आता दळणवळणाची साधनं किंवा प्रसिद्धीची माध्यमंसुद्धा फार मर्यादित होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत जवळजवळ 2 तप 1898 ते जवळजवळ 1924-25पर्यंत ह्या माणसांनी पार काशीपासून रामेश्वरापर्यंत जवळजवळ प्राय पायपिटी करून खेडोपाडी अनंत अडचणी सोसून पायपिटी केलेली आहे आणि भ्रमंती केलेली आहे. आणि जुने वाडे, जुनी देवळं, जुनी घराणी ही कळली रे कळली की ते तिथं जात असत. पुष्कळदा त्यांचा अवमान होत असे, त्यांना विक्षिप्त म्हणून उपेक्षा होत असेल, परंतु ते आत जायचे आणि प्रत्येकाला सांगायचे तुमच्या घरात जुनं काय ते मला दाखवतो. कित्येक लोक त्यांना सहकार्य करत नसत, पण ते जेव्हा मग समजावून सांगत तेव्हा मग ते आपली दप्तरं वगैरे दाखवतात. ती बहुतेक सगळी दप्तरं हे मोडीत असत. त्याचं पुन्हा नागरीकरण आपलं मराठीकरण करायचं, झेरॉक्सिंगची सोय नाही, काही नाही. पायपिटी म्हणजे त्यांनी किती करावे. त्या राजवाड्यांची मूर्ती अशी माझ्या डोळ्यासमोर उभी राहते. धोतर, कोट लांब, कधी गुंड्या नाहीत, डोक्याला पांढरा फेटा, खांद्यावर एक काठी असायची आणि त्याच्यात ते काय त्याला म्हणतो आपण बोचको, त्या जे कागदपत्र मिळत, पोथ्या मिळत ती बोचको, असे ते हिंडत असत. पायात जोडा असे. अशी पायपेटी आणि भ्रमंती हेच त्यांचं वैशिष्ट्य. वाचण्याचा प्रयत्न कर. राजवाडे यांची प्रकृती उत्तम राहीना. ती वारंवार बिघडू लागली आणि अखेरीस त्यातच त्यांचा मृत्यू झाला. 31 डिसेंबर 1926 रोजी त्यांचं निधन धुळे मुक्कामीत झालं. या निधनाचा एवढा मोठा परिणाम झाला की राजवाड्यांची प्रतिमा ही केवळ धुळे शहरात नाही तर महाराष्ट्रामध्ये अतिशय प्रसिद्ध होती. आणि म्हणून राजवाड्यांचं स्मरण, राजवाड्यांच्या कार्याचं पुढे एक माग हे राहावं म्हणून राजवाडे संशोधन मंडळ नावाची संस्था भास्कर वामन भट यांनी 9 जानेवारी 1927 रोजी स्थापन केली. शंकरराव देव आणि गोका चांदोरकर हे त्यांचे सहध्यायी त्यांच्याबरोबरती होते. या तिघांनी मिळून ही संस्था स्थापन केली आणि ध्येय एकच होतं की राजवाड्यांनी जमवलेली कागदपत्र, हस्तलिखितं जे अजून अप्रकाशित आहेत ते प्रकाशित करायचे आणि मराठ्यांच्या इतिहासाची साधने जे अजूनही अप्रकाशित आहेत ती प्रकाशात आणून इतिहासामध्ये एक नवीन भर घालायची. पण प्रचंड कार्याच्या स्वरूपात ते मागं उरले. म्हणतात ना, ज्या लेखकाच्या हृदयाला पीळ पडतो त्याच्याच लेखणीतून शिलालेखासारखे शब्द कागदावर उमटत असतात. राजवाडे हे याच प्रकारातले वाङ्मयकार, इतिहासकार, भाष्यकार होते. असंख्य पानं लिहिणारा आणि अगणित पृष्ठांचं संपादन करणारा आणि हजारो पानं आपल्या हयातीत प्रकाशित करणारा इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे अखेरीस अनंतात विलीन झाला. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष डॉक्टर गं ना जोगळेकर राजवाड्यांच्या अलौकिक कामगिरीचं वर्णन करताना सांगतात, कादंबरी हा लेख, रामदास हा लेख, त्यांचं एकूणच वाङ्मयीन कर्तृत्व जे आहे ते, राजवाडे संशोधन खंड जे आहेत 3 त्यामध्ये वेगवेगळे त्यांचे लेख एकत्रित झालेले आहेत. असा हा मोठा साहित्यातला दिग्गज, भाषेमधला एक आद्य आचार्य आणि इतिहासाचा तर हाडाचा संशोधक, अशी सर्व वैशिष्ट्य एकवटलेला आणि संसाराचा पाश मुद्दामच न स्वीकारलेला. दुर्दैवानं त्यांचं लग्न झालेलं होतं पण पत्नी अकाली वारल्या, तेव्हा नंतर पुन्हा संसाराच्या पाशात न पडता त्यांनी सगळं आयुष्य हे ज्ञान संशोधनाला, ज्ञान साधनेला वाहिलं. त्यामुळं राजवाडे काय, केतकर काय किंवा त्या पिढीतले इतर मोठी माणसं काय
यांची नुसती नावं घेऊन चालणार नाही, तर आजच्याही काळामध्ये त्यांचं संशोधन कार्य पुढं चालू राहिलं पाहिजे. इतिहास शिकवणाऱ्या प्राध्यापक शिक्षकांना आजही राजवाडे यांच्या इतिहास संशोधन विषयक कामाचं आणि पद्धतीचंही महत्त्व वाटतं, असं सांगताना पुणे विद्यापीठात इतिहास हा विषय शिकवणाऱ्या प्राध्यापिका डॉक्टर सुमित्रा कुलकर्णी म्हणतात. तर आज जरी इतिहासामध्ये नवीन नवीन प्रवाह जरी येत असले आणि नवीन नवीन संशोधन पद्धती जरी येत असल्या, तरी आज राजवाडे आउटडेटेड आहेत असं मला अजिबात वाटत नाही. आणि त्यांनी जी संशोधनाची जी पद्धती सांगितली आहे ती आजही आपण लागू करतो. आणि ऐतिहासिक कागदपत्रांच्या अस्सलपणावर जो त्यांनी भर दिला होता तो मला वाटतं आजही मला महत्त्वाचा वाटतो. तरुण इतिहास संशोधक महेश मंगेश तेंडुलकर यांना आजच्याही काळात इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांच्या कामाचं मोल हे अवर्णनीय वाटतं. ते म्हणतात, आजही अनेक गोष्टी अप्रकाशित आहेत, ते प्रकाशात आणण्याची गरज आहे. आणि ह्याला जर सर्वात मोठी प्रेरणा असेल तर ती राजवाड्यांची डोळ्यासमोर ठेवून पुढच्या अभ्यासकांनी जाणं महत्त्वाचं आहे. तो देखील एक इतिहासाचा महत्त्वाचा भाग आहे, तोही एक इतिहासाचा महत्त्वाचा पैलू आहे. तो जगासमोर येणं आज गरजेचं आहे. राजवाड्यांचं जे कार्य आहे ते गावोगावी हिंडून त्यांनी महत्प्रयत्नांनी त्यांनी हे सगळं निर्माण केलं. असेच प्रयत्न पुढच्या लोकांनी करणं फार गरजेचं आहे. आणि हे जर करू शकलो तर आपण खऱ्या अर्थाने राजवाड्यांचं कार्य पुढे नेलं असं म्हणता येईल. आणि तीच एक प्रकारे त्यांना श्रद्धांजली ठरली. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी सांगितलं, आणि राजवाड्यांचं मोठेपण हे त्यांच्या प्रस्तावनांच्यात आहे. त्यांच्या प्रस्तावना म्हणजे मूर्तिमंत भाष्य आहे. आणि अनंत उपकार करून तो महापुरुष त्या मानानं जरा लवकरच वारले, ते आम्हाला आणखीन जर लाभले असते तर फार मोठं काम झालं असतं. आम्ही त्यांच्या आत्म्याला आज नुसतंच वंदन करायचं आहे, पण कृतज्ञ आहोत यात काही शंका नाही. न भूतो न भविष्यती अशी विलक्षण कामगिरी करून इतिहास संशोधनाच्या क्षेत्रात खास करून मराठ्यांच्या इतिहासाची साधने कशी जमवावीत, तटस्थपणानं इतिहासाची मांडणी कशी करावी हे पुढच्या संशोधकांना दाखवून देणारा या क्षेत्रातला एक मोठा वाटाड्या पाथ फाइंडर म्हणून विश्वनाथ काशीनाथ राजवाडे हे सर्वांच्या लक्षात राहतील. प्रखर राष्ट्रवाद जोपासणाऱ्या वी.का. राजवाडे यांनी प्रसंगी व्यक्तिगत मानहानी सहन करून केवळ मराठ्यांचा जाज्वल्य इतिहासच नव्हे तर सांस्कृतिक इतिहासाचेही डोंगरच्या डोंगर तेही प्रतिकूल परिस्थितीत उभे केले. या त्यांच्या महान संशोधन कार्याला तोड नाही. खरं तर त्यामुळंच आजच्या तरुण पिढीला रोल मॉडेल आदर्श म्हणून विसूभाऊ राजवाडे हे एक उत्तम उदाहरण आहे, हे कुणीच नाकारू शकणार नाही.